देव मार्तंडा देव मल्हारी तूच कुलदैवत माझा खंडोबा। देव मार्तंडा देव मल्हारी तूच कुलदैवत माझा खंडोबा। सोन्याची तुझी जेजुरी देवा मल्हारी तू राजा। सोन्याची तुझी जेजुरी देवा। गेल्या गुरुवारी आपण आपल्या चॅनलवरती जेजुरीच्या खंडोबाबद्दल माहिती बघितली आणि आज आपण बघणार आहोत पालीचा खंडोबा। नमस्कार मित्रांनो, मी पुष्पा तुमचं आपल्या पुष्पा प्रशांत यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते। तर सुरू करूयात आपल्या माहितीला। पालीच्या खंडोबाचं देवस्थान हे सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यात आहे। तारळा नदीच्या काठावरचं पालपिंबर गाव म्हणजेच पाली। आता देव मल्हारी पालीमध्ये कसे आले याची एक अत्यंत भक्तिमय कथा आहे। पालपिंबर गावामध्ये पालाई नावाची एक गवळण राहत होती। भरपूर गायी सांभाळून त्यांच्या दुधावर उदरनिर्वाह करत तिचा संसार चालला होता। या गायींना चरवण्यासाठी ती जवळच्याच एका उंच डोंगरावरती जायची। तिथे एक महादेवाचं मंदिर होतं। तिथं ती महादेवाची आराधना करायची। नित्यदिनी तिचा हा दिनक्रम चालायचा। पुढे पालाईचं वय झालं, तिला डोंगर चढवेना, तेव्हा तिने देवाला विनंती केली की तू आता माझ्यासोबत माझ्या गावी चल, माझ्याच्याने तुझा डोंगर आता चढवत नाही। तेव्हा रात्री देवाने स्वप्नात येऊन तिला दृष्टांत देऊन सांगितले की तुझी गाय कपिला जिथं दूध सांडेल तिथं माझा अवतार प्रकट होईल आणि तिथे खरंच शंकराची पिंड प्रकट झाली। तेव्हा प्रसन्न होऊन भगवान शंकरांनी तिची इच्छा प्रकट करण्यास सांगितले। तेव्हा पालाईने भगवंतांच्या पायाशी जागा मागितली आणि म्हणूनच पालीच्या खंडोबा मंदिराच्या पायरीखाली या पालाई गवळणीची समाधी आहे। भक्ती करून पालाई धन्य झाली आणि आजही पालीमध्ये देवाच्या आधी पालाईचं दर्शन घ्यावं लागतं। पुढे मराठा सरसेनापती संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव यांनी या मंदिराचा मोठा जीर्णोद्धार केला अशी इतिहासात नोंदी आहेत। अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे देवी म्हाळसा आणि मल्हारी मार्तंड यांचा विवाह पाली याच ठिकाणी झाला। आजही हा विवाह सोहळा दरवर्षी मोठ्या थाटामाटात पार पडतो। लाखो भाविक भंडाऱ्याच्या वर्षावात अगदी नाहून जातात। जवळपासचे भाविक बैलगाडे घेऊन लग्नाला येतात। शिवनी, उंबरठ, वाघेरी, ताफळ या ठिकाणाहून तर मोठ्या संख्येने येतात। शिवनीच्या बैलगाड्याचा पहिला मान असतो। करोडीच्या 12 बैलाच्या गाड्याला करवलीचा मान असतो या लग्न सोहळ्यात। कराडमधून पासलकरांचा, पालीमधून शिवाजी गवळ्यांचा गाडा येतो। सासनकाठ्यांमध्ये तर पवारांच्या सासनकाठीला अगदी पहिला मान आहे। तलवारबाजी, दांडपट्टा अशा अनेक मराठी खेळांचं प्रदर्शन इथं होतं आणि भंडारा खोबऱ्याच्या उधळणीत, ढोल संबळाच्या नादात, वाघ्या मुरळीच्या आशीर्वादात यात्रेची सांगता होते। तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल, हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। पुन्हा भेटू पुढच्या गुरुवारी एका नवीन लोकेशनसह, एका नव्या माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद।